यावर्षी सुरू होणारे आर-टी ॲडमिशन 2026-27 साठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज भरण्याचा विचार करत असाल, तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. सगळ्यात पहिल्यांदा 2025-26 या वर्षामध्ये शाळेपासून घरापर्यंतचे जे अंतर असतं, हवाई अंतर, ज्याला आपण एअरल डिस्टन्स म्हणतो, तर त्यामध्ये 1 किलोमीटरमध्ये किती विद्यार्थ्यांचा ॲडमिशन जे आहे ते झालेलं आहे, अर्ध्या किलोमीटरमध्ये किती जणांचं झालेलं आहे आणि 3 किलोमीटरच्या वर किती जणांचं ॲडमिशन झालेलं आहे, हे तुम्हाला ग्राफिकच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही इथे आर-टी-आयची ऑफिशियल वेबसाईट पाहू शकता. इथे आल्यानंतर एक ऑप्शन आहे डिस्टन्स वाईज ॲडमिशन रिपोर्ट. यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इयर 2025-26 हे असंच असेल. इथे तुम्हाला एक छोटं बटन आहे गो नावाचं, त्यावर क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, थोडं झूम करतो. इथे पाहू शकता तुम्ही सगळ्यात पहिला जो कॉलम आहे, तर त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे 0 ते 0.5 किलोमीटर म्हणजेच अर्धा किलोमीटरमध्ये ऑलमोस्ट किती विद्यार्थ्यांचं ॲडमिशन जे आहे ते झालेलं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता 29,606 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहेत ते अर्धा किलोमीटरच्या अंतरावर झालेले आहेत. हे अंतर कोणतं आहे, तर तुमचं जे काही घराचं लोकेशन आहे आणि शाळेचं लोकेशन आहे त्याच्यामधील हे अंतर आहे अर्धा किलोमीटर. तर अर्धा किलोमीटरमध्ये आणि हे हवाई अंतर आहे. रस्त्यावरील डायरेक्टली आपण जे बाय रोड जातो ते अंतर नसतं, तर हे हवेतून मोजलेलं अंतर असतं. तर 29,606 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहेत ते अर्धा किलोमीटरमध्ये मागील वर्षी झाले होते. त्यानंतर अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर यामध्ये किती विद्यार्थ्यांचे ॲडमिशन झालेत पहा. तर तुम्ही ते पाहू शकता 42,871 विद्यार्थ्यांचे जे आहेत ते ॲडमिशन अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर या रेंजमध्ये झालेले आहेत. त्यानंतर पुढचा टप्पा येतो, तर 1 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर यामध्ये 3,071 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन मागील वर्षी झालेले आहेत. यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की आपलं ॲडमिशन होण्याचे चान्सेस किती आहेत आणि प्रायोरिटी याप्रमाणे असते. त्यानंतर येतं 1.5 किलोमीटर ते 2 किलोमीटर. तर यामधील विद्यार्थी बघा 3,180 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहेत ते 1.5 ते 2 किलोमीटर या रेंजमध्ये झालेले आहेत. त्यानंतर 2 किलोमीटर ते 2.5 किलोमीटर यामध्ये 3,077 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहे ते मागच्या वर्षी झालेले आहेत. त्यानंतर येतं पुढचं 2.5 किलोमीटर ते 3 किलोमीटर. आता यामध्ये 3,255 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन जे आहेत ते मागील वर्षी झालेले आहेत. आता त्यानंतर येतं अबव 3 किलोमीटर म्हणजेच 3 किलोमीटरपेक्षा जास्तीचं अंतर असेल तर ॲडमिशन होतं का? तर तुम्ही ते पाहू शकता 3 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असेल तरी देखील ॲडमिशन इथे झालेले आहेत. 3,123 विद्यार्थ्यांचे ॲडमिशन या ठिकाणी मागील वर्षी झालेले आहेत. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की सगळ्यात जास्त जे ॲडमिशन होतात ते अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटरच्या रेंजमध्ये सगळ्यात जास्त नंबर जे आहेत ते विद्यार्थ्यांचे लागतात. अर्धा किलोमीटर आणि अर्धा किलोमीटर ते 1 किलोमीटर.